नमस्कार मित्रांनो, माऊली मॅथ्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला पॉईंट आहे बेसिक लेक्चर ऑफ मॅथमॅटिक्स. बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं आहे, त्यांचं थँक्यू. आणि ज्यांनी केलं नसेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आजचा व्हिडिओ आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बिलकुल पहा, जेणेकरून तुम्हाला जे काही तुमच्या अडचणी असतील, मॅथमधले बेसिक असतील ते आज कंप्लीट होतील. त्या व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचे आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर्सच्या पॉईंटमध्ये आपण काहीशे नंबर आपण बोर्डावर लिहिलेले आहेत. 9 टाईपचे नंबर लिहिलेले आहेत. 1 बाय 1 आपण त्या नंबरची माहिती घेऊया. त्या नंबरची माहिती घेऊन घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने आपल्याला लक्ष ठेवायचे आहेत ते सुद्धा बघूयात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला नंबर बघूयात, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे काय असतो? सुरुवातीपासून आपल्याला माहीत आहे, फर्स्टपासून LKG पासून UKG पासून आपण शिकत आलेलो आहे. 1 2 3 4 जे काही नंबर असतात त्यालाच आपण काय म्हणणार? नॅचरल नंबर असं म्हणणार. मग आपण लिहू शकतो इथं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे अनंत नंबर असतात, अप टू सो वॉन्ट म्हणजे इन्फिनिटी. हा जो सिंबल असतो ना विद्यार्थी मित्रांनो, हा म्हणजे इन्फिनिटी असतो, म्हणजे अनंत. ते नंबर संपणार आहेत का? नाही. तर ते जे नंबर असते म्हणजे नंबरचा सेट हा संपतच नसतो, तो अनंत असतो. ठीक आहे, त्याला मग त्याच्यामुळे त्याला ते काय म्हटलं जातं? इन्फिनिटी हा शब्द दिलेला जातो. त्याचा पुढचा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, होल नंबर. होल नंबर. आता बघा, नावातच अर्थ असतो. होल म्हणजेच काय? गोल. गोल म्हणजेच शून्य. ज्या नंबरची सुरुवात ही शून्यापासून सुरू होते, ज्या नंबरची सुरुवात हा 0 पासून सुरू होते, त्यालाच आपण काय म्हणणार? होल नंबर हे असं म्हणणार. ज्या नंबरची सुरुवात शून्यापासून सुरुवात होते त्यालाच आपण काय म्हणणार? होल नंबर असं म्हणणार. मग चला तर लिहूया 0. बाकी काय येणार? नॅचरल नंबर्स है ना. 1 2 3 4 5 अप टू सो वॉन्ट. म्हणजे फक्त फरक काय आहे नॅचरल आणि होलमध्ये? की नॅचरल नंबरची सुरुवात ही 1 पासून सुरू होते आणि होल नंबरची सुरुवात ही 0 पासून सुरू होते. इथपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो. तिसरा नंबर आहे इवन नंबर. इवन आणि ऑड नंबर एकदम अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो मी. इवन नंबर कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, इवन नंबर म्हणजे काय? ज्या संख्येच्या सुरुवातीला म्हणजे युनिट प्लेसला एकक स्थानी जर 0 2 4 6 आणि 8 ह्या जर काही नंबर असतील, अशा पद्धतीचे जर नंबर आले तर त्याला आपण काय म्हणणार? इवन नंबर असं म्हणायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण नंबर लिहूया की 14 हा काय आहे? इवन नंबर आहे. का? कारण की त्याच्या युनिट प्लेसला काय आला? 4 आला. जर मी 15 नंबर लिहिला तर हा इवन नंबर आहे का? नो. का? कारण त्याच्या युनिट प्लेसला काय आला? 5 आला. म्हणजे नंबर कोणता आला पाहिजे? 0 2 4 6 8 ह्यामधून कोणता तरी एखादा नंबर जरी आला तर तुम्ही त्या संख्येला काय म्हणणार? त्या नंबरला काय म्हणणार? इवन नंबर असं म्हणणार. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी सुरुवातीला 1 3 5 7 आणि 9 हे असे काही नंबर जर दिसले तुम्हाला, काय नंबर दिसले विद्यार्थी मित्रांनो? 1 3 5 7 आणि 9 ह्यामधून जर एखादा नंबर तुम्हाला दिसला तर त्याला तुम्ही काय म्हणायचं? ऑड नंबर असं म्हणायचं. मग मी फॉर एक्झाम्पल इथं काहीतरी एक्झाम्पल लिहितो. 21 23 24 22. मग मला सांगा 21 हा काय आहे? ऑड नंबर. का? कारण की 1चे हे जे काय 1 आहे युनिट प्लेसला, तो म्हणजेच काय असेल? आपल्या पेअरमधला आहे. 1 3 5 7 9 मधला जो काय नंबर असेल तो म्हणजे 1 आहे, म्हणून तो काय आहे? ऑड नंबर. 23 ऑड नंबर. 24 ऑड नंबर नाही, बिलकुल नाही. का? कारण त्याच्या युनिट प्लेसला हा 4 नंबर आला, म्हणजे तो एक इवन नंबर आहे. त्याच्यामुळे 24 हा ऑड नंबर नसणार, म्हणजे तो इवन नंबर असणार. आणि 22 सुद्धा ऑड नंबर नसणार, तो काय असणार? इवन नंबर असणार. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कळालं तुम्हाला ऑड नंबर कशा पद्धतीने असतात? की ऑड नंबरची सिक्वेन्स जी असते ती सिक्वेन्स कशा पद्धतीने लिहिली जाते? इकडे लक्ष द्या. 1 1 3 5 7 9 11 13 अशा पद्धतीने लिहिली जाते. तर शेवटी आपण काय लिहिणार? 2n+1. आता तुमच्या मनात डाऊट आला असेल, ह्याच्या पहिलेच आला असेल की 2n कशा पद्धतीने लिहिला असेल ते मी तुम्हाला सांगितलं. मग जे सांगितलं त्याच्यामध्ये जर आपण 1 ॲड केलं तर तो ऑड नंबरच येतो. जसं आपण बघितलं की 2n यांच्या ठिकाणी आपण काय ठेवला होता? 7 ठेवला होता. 2 7 जा आला होता 14. मग 14मध्ये जर समजा हा फॉर्म्युला आपण आत्ताचा ॲड केला तर 14मध्ये 1 केला तर विद्यार्थी मित्रांनो 15 येणार. अरे वा. मग 15 नंबरचा 5 हा काय आहे? ऑड आहे ना.
मग 15 नंबरच ऑड असेल. 5 जो युनिट प्लेसचा जो नंबर आपण बघितलं की 1 5 1 3 5 7 9 ह्यामधून जर एखादा डिजिट जर तिथं आला तर त्यालाच आपण काय म्हणणार, ऑड नंबर असं म्हणणार. मग हा जो काय आहे 15 हा सुद्धा काय आहे, ऑड नंबर. त्याच्यामुळे हा नंबर म्हणजे काय, अशी एक संख्या ज्या संख्येला फक्त 2च संख्येने डिवाइड होतो, डिव्हिजिबल होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी नंबर घेऊ आपण 13. आता 13ला 2च संख्येने डिवाइड व्हायला पाहिजे, ते म्हणजे 1 आणि स्वतःने. ज्या संख्येला 1ने डिवाइड होतो आणि स्वतःने डिवाइड होतो त्याच संख्येला प्राईम नंबर असं म्हणतात. म्हणजेच काय, आता 13 आहे, 13ला कोणाकोणाने डिवाइड होणार, फक्त 1 आणि स्वतःनेच डिवाइड होणार, म्हणजे 13 इज अ प्राईम नंबर. मी जर 12 लिहिलं, 12 हा 1ने डिवाइड होणार 100%, ओके. बट 12 हा 2ने डिवाइड होणार, 3ने डिवाइड होणार, 4ने होणार, म्हणजे तो बाकीच्या नंबरने सुद्धा डिवाइड होतो. म्हणजे तो प्राईम नंबर असेल का, नाही, प्राईम नंबर नाही. प्राईम नंबर म्हणजे काय असणार, जी अशी संख्या त्या संख्येला 1ने डिवाइड गेला पाहिजे, 1ने भाग गेला पाहिजे आणि स्वतःनेच भाग गेला पाहिजे, त्या संख्येला आपण काय म्हणणार, प्राईम नंबर असं म्हणणार. तर आपण त्याचे काही उदाहरणं बघूयात. 2 3 5 7 11 13 17 आणि 19. त्याच्या पुढं सुद्धा एक्झाम्पल असतात, पण आपण एवढेच एक्झाम्पल बघूयात की 2 3 5 7 11 13 17 19 हे जे काय आहेत हे प्राईम नंबर आहेत. इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ह्यांना सगळ्या नंबरला 1ने डिवाइड होतो आणि स्वतःने डिवाइड होतो, त्यालाच आपण काय म्हणणार, प्राईम नंबर असं म्हणणार. त्या म्हणजेच काय, को प्राईम नंबर म्हणजे काय असणार, जी संख्या प्राईम नंबर नसते. प्राईम नंबर नसते म्हणजे को प्राईम असते, आणि को प्राईम असते म्हणजे को प्राईम नंबर नसते. म्हणजे इथं प्राईम नंबर आपण जे लिहिलेले आहेत 2 3 5 7 11 13 17 19 हे जे काही नंबर लिहिले आहेत ह्याच्या बिटवीन म्हणजे मधले जे नंबर असतात ते म्हणजे को प्राईम असतात. ऑलवेज हे तर काय आहेत, प्राईम नंबर आहेत. ह्याच्या आतमधले ज्या संख्या उरलेल्या असतात ते म्हणजे काय असणार, प्राईम नंबर. फक्त इथं 1 हा को प्राईम नसतो, 1 हा नॅचरल नंबर असतो. म्हणजे 2 पासून तर 19च्या आतमध्ये जे काय नंबर राहिलेले असतात ते म्हणजे काय असणार, को प्राईम. आपण लिहूया ते. 2 आणि 3च्या मधात नंबरच राहिला नाही, 3 आणि 5च्या मध्ये राहिला तो म्हणजे 4, देन 5 आणि 7च्या मधात 6, 7 आणि 11च्या मधात 8 9 10, त्यानंतर 11 आणि 13च्या मधात 12, 13 आणि 17च्या मधात 14 15 16 आणि 17 आणि 18च्या मधात 19च्या मधात 18. अशा पद्धतीचे जे काय नंबर असतात ते म्हणजेच काय असणार, को प्राईम नंबर असणार. म्हणजे ज्या संख्या प्राईम नंबर नसतात त्याच म्हणजे को प्राईम असतात. शेवटचे 2 नंबर आहेत. शेवटचा सेकंड लास्ट नंबर आहे इंटिजर आणि त्यानंतर आहे डेसिमल नंबर. तर मित्रांनो, इंटिजर म्हणजे काय असतो, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो, एक नंबर लाईन असते मोठी. ह्या नंबर लाईनवर बिटवीन पॉईंट जो असतो त्याला म्हणतात 0. आणि नंबर लाईनच्या दोन्ही साईडला म्हणजे ह्या दोन्ही साईडला, एका साईडला असतात पॉझिटिव्ह नंबर आणि एका साईडला असतात निगेटिव्ह नंबर. म्हणजे एक नंबर लाईनवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही नंबर असतात, त्यालाच आपण काय म्हणणार, इंटिजर असं म्हणणार. इंटिजरमध्ये 2 सिम्बॉल असतात, 2 चिन्ह असतात, 2 साईन असतात, ते म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिम्बॉल असतो. तर पॉझिटिव्हवाले नंबर असतात 1 +1 +2 +3 +4 +5 +6 +7 अप टू 7 म्हणजे इन्फिनिटीपर्यंत. आणि लेफ्ट साईडचे नंबर असतात -1 -2 -3 -4 -5 अप टू 7 म्हणजे अनंत नंबर असतात. तर हे जे काही नंबर असतात सुरुवात कुठून होते मित्रांनो, शून्यापासून सुरुवात होते. राईट हँडचे नंबर असतात पॉझिटिव्हवाले, लेफ्ट साईडचे नंबर असतात निगेटिव्हवाले. तर ह्या दोन्ही नंबर आणि 0 या तिघांना घेऊन सोबत जो काय संख्या असते, जी काय नंबर असते त्यालाच काय म्हणतात, इंटिजर असं म्हणतात. 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्डसाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, इंटिजर म्हणजे काय असतात. तर समजून घ्या, इंटिजर म्हणजे 0 पासून स्टार्ट होतो, तर पॉझिटिव्ह नंबर बी असतात आणि निगेटिव्ह नंबरसुद्धा असतात. ह्याचा यूज अजून एक ठिकाणी होतो, तो म्हणजे ग्राफमध्ये सुद्धा होतो, की ह्याला आपण एक ॲक्सिस म्हणू शकतो. ह्या साईडचे जे काय असतात पॉझिटिव्ह नंबर असतात आणि या साईडचे निगेटिव्ह नंबर असतात. हळूहळू पण जसं जसं सिलेबस पुढे जाईल त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा हे सुद्धा येणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो शेवटचा असा नंबर आहे डेसिमल नंबर आहे. डेसिमल म्हणजेच काय, दशांश. दशांश म्हणजे पॉईंट. ज्या ठिकाणी पॉईंट येतो त्याला आपण काय म्हणणार, डेसिमल नंबर असं म्हणणार. आत्तापर्यंत आपण बघितले आहेत बघा 2 3 4 0 असे काही नंबर बघितलेले आहेत, पण असा काही नंबर आपण बघितलं नाही की 0.5 1.6 असे काही नंबर बघितले नाहीत. ते नंबर बघितले नाहीत म्हणजेच त्यालाच काय म्हणतात, डेसिमल नंबर असं म्हणतात. आपण काय बघूयात, 1.2 3.7 0.5 8.2. तर हे जे काय मी पॉईंट लिहितोय ना, ह्या पॉईंटलाच काय म्हणणार, डेसिमल नंबर असं म्हणणार. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे व्हेरिएबल.
व्हेरिएबल हा पॉईंट जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. 8th स्टँडर्डसुद्धा सध्या, 9 सध्या आणि 10सुद्धा खूप महत्त्वाचं आहे व्हेरिएबल या पॉईंटवर. तिन्ही स्टँडर्डमध्ये व्हेरिएबल हा पॉईंट तुम्हाला येणारच आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया व्हेरिएबल म्हणजे काय असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लहानपणापासून A to Z पर्यंत अल्फाबेट शिकला असताल. A to Z पर्यंत ABCD XYZ आपण बघितलेलं आहोत. तर A to Z पर्यंत जे काय अल्फाबेट बघितलेले आहेत, आपण 2 प्रकारे अल्फाबेट बघितले आहेत. एक तर बघितलं आहे कॅपिटल लेटर आणि दुसरं बघितलं स्मॉल लेटर. तर जे काय आपण स्मॉल लेटरमध्ये बघितलं आहे ABCD पार झेडपर्यंत आपण बघितलेलं आहे. तर हे जे काय ABCD झेडपासून असतात ह्यालाच काय म्हटलं जातं, व्हेरिएबल असं म्हटलं जातं. मग तुम्ही म्हणता सर मोठे जे असतात म्हणजे कॅपिटल लेटरचे जे असतात त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना अल्फाबेट म्हटलं जातं आणि यांना काय म्हटलं जातं, व्हेरिएबल म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की डिग्री. डिग्री म्हणजे काय असतं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, डिग्री म्हणजे काय, एखादा व्हेरिएबल असेल, आता कोणताही व्हेरिएबल आपण घेऊ शकतो. सपोज मी एक्स व्हेरिएबल घेतला. एक्स व्हेरिएबलच्या ह्या ठिकाणी तुम्हाला काही दिसतंय का, काही दिसत नाही. काही दिसत नाही म्हणजे असतं, असतं म्हणून दिसत नसतं, परंतु ते असतंच आणि आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. म्हणून त्याला काही नसतं म्हणजे त्याला वन असं म्हणावं लागतं. त्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे वन आहे आणि जे नाही आहे त्यालाच काय म्हणतात, डिग्री असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे तर काही नाही म्हणजे वन असतो, तो दिसत नसतो. ठीक आहे. तर त्यालाच आपण काय म्हणणार, डिग्री आणणार. तर त्यानंतरचं एक्झाम्पल बघा. अशा पद्धतीने जर मी म्हटलं, तुम्ही स्वतः म्हणू शकता की डिग्री किती असेल, ह्याची डिग्री किती असेल, 2 असेल, ह्याची डिग्री असेल 3, ह्याची डिग्री असेल 5. तर अशा ज्या डिग्री असतात म्हणजे एखाद्या व्हेरिएबलच्या वरचं जो पॉवर असते, पॉवरसुद्धा शब्द असं तुम्ही म्हणू शकता, त्याचे जे वरचं असेल त्याला आपण काय म्हणणार, डिग्री असं म्हणणार. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, रिलेशन बिटवीन व्हेरिएबल अँड नंबर. व्हेरिएबल आणि नंबरच्या मधातलं रिलेशन म्हणजे संबंध काय असतात. आता आपण बघूयात की एक नंबर लिहितो मी 2 आणि त्याच्या बाजूला जर लिहितो n. आता मी काय लिहिलं आहे, 2n. आपण डायरेक्ट वाचणार 2n. पण विद्यार्थी मित्रांनो, हा 2 म्हणजे काय आहे, नंबर आहे. काय आहे, नंबर. आणि हा n म्हणजे काय आहे, व्हेरिएबल आहे. मग हा जो काय 2 आहे हा नंबर आहे आणि n म्हणजे काय असेल, व्हेरिएबल असेल. मग ह्या दोघांच्या मधातलं रिलेशन म्हणजे काय असतं, ते रिलेशन म्हणजे असतं मल्टिप्लिकेशनचं. ह्या ठिकाणी तुम्हाला काही दिसते का विद्यार्थी मित्रांनो, काही नसतं. म्हणजे तिथं मल्टिप्लायचा डॉट असतो. डॉट असतो म्हणजे तो रिलेशन असतो, तो आपल्याला समजून घ्यावा लागतं. 2 आणि nच्या मधात काही नसतो म्हणजे डॉट असतो. म्हणजे ते कोणत्या सिच्युएशनमध्ये असतात, मल्टिप्लिकेशनच्या सिच्युएशनमध्ये असतात, म्हणून तिथं मल्टिप्लाय करता येतो. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं इथं की 2n आणि पुट द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 2, यांच्या ठिकाणी 2ची व्हॅल्यू पुट करा. तर तुम्ही काय करणार, हा 2 डॉट n. तर आपल्याला माहिती आहे हा डॉटच्या ठिकाणी मल्टिप्लायचं साईन आहे म्हणजे 2 जशा तसा. मल्टिप्लाय म्हणजे डॉट म्हणजे काय, मल्टिप्लाय, आणि n म्हणजे काय असणार, 2. तर 2 2 जा 4. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्याची व्हॅल्यू काढू शकतात. हे जे रिलेशन आहे खूप महत्त्वाचं आहे, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. 8साठी सुद्धा, 9साठी सुद्धा आणि 10साठी सुद्धा, तिन्ही वर्गांच्यासाठी तुम्हाला हे नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे छोटंसं नॉलेज आहे, छोटंसं आपण पार्ट बघितलेलं आहे की व्हेरिएबल बघितला, डिग्री बघितलं, त्यानंतर आपण रिलेशन बघितलं. हे छोटे छोटे पॉईंट मी ह्यामुळं सांगतोय की आपल्याला ऑलरेडी आपल्या सिलेबसमध्ये हे सगळे पॉईंट आहेत. तिथं मी पुन्हा तुम्हाला जास्त प्रमाणात तिथं समजून सांगेल की जास्त. विद्यार्थी मित्रांनो, हे डिग्री जे आपण बघितलेले आहे की त्याची डिग्री 1 असेल, 2 असेल, 3 असेल, त्या डिग्रींना कशा पद्धतीने नावं दिली जातात ते बघा. जर एखाद्याची डिग्री किंवा एखादा व्हेरिएबल मी एक्स घेतो म्हणजे एक्सच येईल असं नाही आहे, A to Z पर्यंत कोणताही व्हेरिएबल येऊ शकतो. एक्सची जर डिग्री 1 असेल तर त्याला आपण काय म्हणणार, एक्सची डिग्री 2 असेल तर त्यालासुद्धा काय म्हणणार, आणि एक्सची डिग्री जर 3 असेल तर त्याला काय म्हणणार. हे तिन्ही खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या 8, 9 आणि 10च्या सिलेबसमध्ये लिनियर इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन आणि क्यूबिक इक्वेशन म्हणजे काय असते हे सुद्धा समजणं खूप महत्त्वाचं आहे. एक्सची डिग्री जर 1 असेल तर त्याला आपण काय म्हणणार, लिनियर असं म्हणणार. इक्वेशन नंतर बघूया आपण, फक्त त्याचा अर्थ आपण काय म्हणणार, लिनियर असं म्हणणार. एक्सची डिग्री जर 2 असेल किंवा त्याची पॉवर 1 जर असेल तर लिनियर म्हणणार. पॉवर जर 2 असेल तर त्याला म्हणणार क्वाड्रॅटिक असं म्हणणार. काय म्हणणार, क्वाड्रॅटिक असं म्हणणार.
त्याची पॉवर जर 3 असेल, त्याची जर डिग्री, पॉवर आणि डिग्री एकच शब्द आहे, डिग्री जर त्याचे 3 असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? क्यूबिक. काय म्हणणार मित्रांनो? क्यूबिक. तर अशा पद्धतीने आहे. जर डिग्री 1 असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? लिनियर म्हणणार. डिग्री 2 जर असेल तर त्याला तुम्ही क्वाड्रेटिक म्हणणार आणि डिग्री जर 3 असेल तर त्याला तुम्ही क्यूबिक म्हणणार. तर या बेसिक लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, फिगर्स, आकृत्या. मॅथमध्ये फिगर्स खूप महत्त्वाचे असतात. जसं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की सर, फिगर ज्या असतात त्या कशा पद्धतीने ड्रॉ केल्या जातात, त्या कशा पद्धतीने सॉल्व केल्या जातात, आणि मेन म्हणजे फिगर ज्या असतात त्यांचं जो दुसरं नाव जे असतं त्याला मॅथमध्ये म्हणतात जॉमेट्री. मॅथचे 2 सेक्शन पडतात, अल्जेब्रा अँड जॉमेट्री. तर हे जे काही सेक्शन असतं फिगरचा त्यालाच म्हणतात जॉमेट्री. आता जॉमेट्री जर म्हटलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो, सर जॉमेट्री आम्हाला खूप जास्त प्रमाणात हार्ड जातं. पण असे घाबरायची गरज नाही आहे. जॉमेट्री हार्ड नसतं, फक्त ज्याचे जे फॉर्म्युले वगैरे असतात आणि ह्या ज्या काय डायग्राम वगैरे असतात, ह्या ज्या काय फिगर्स असतात, ह्या तुम्हाला फक्त कन्फ्यूज करतात, म्हणून तुम्हाला ते अवघड जातं. तर घाबरायची अशी काही गरज नाही आहे. व्यवस्थित जर अभ्यास आपण केला तर 100% आपल्याला बेनिफिट भेटेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पॉईंटकडे येऊयात की महत्त्वाचं म्हणजे फिगर्स किती प्रकारचे असतात हे सगळे तुम्हाला इथे ड्रॉ करून दिलेले आहेत. तर 1 बाय 1 आपण सगळ्या फिगरची माहिती आज बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो आहे तो म्हणजे पॉईंट. पॉईंट म्हणजे एक बिंदू. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे त्याला म्हणतात रे. एखाद्या बिंदूपासून जर लाईन एक्सटेंड केली, म्हणजे एखाद्या बिंदूपासून जर लाईन सुरुवात केली आणि ती जर एक्सटेंड केली तर तिला आपण काय म्हणणार? रे असं म्हणणार. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे सेगमेंट. सेगमेंट म्हणजेच काय? एक लाईन असेल ती 2 ठिकाणी ब्रेक होते. ब्रेक होते म्हणजे काय? संपते, संपणं. ती जी लाईन आहे 2 ठिकाणी खंड होणं म्हणजे संपून जाणं. त्याच्यापुढे लाईन वाढणार का? अजिबात नाही. तर त्याच जी आकृती असते तिलाच आपण काय म्हणणार? सेगमेंट असं म्हणणार. त्यानंतरची चौथी जी फिगर आहे तिला म्हणतात लाईन. लाईन म्हणजे काय? रेषा. ठीक आहे. तर ही जी लाईन आहे, लाईन म्हणजे आता सेगमेंट म्हणजे आपण काय समजलं की जी लाईन आहे 2 ठिकाणी ब्रेक होते. ठीक आहे. तर लाईन म्हणजे काय असणार? त्या 2 ठिकाणांवरून ती एक्सटेंड होणार, म्हणजे सुरुवात होणार, म्हणजे ती एक्सटेंड होणार, सरळ पुढे असे लांब 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 जाणार. तिलाच आपण काय म्हणणार? लाईन असं म्हणणार. त्यानंतर 5वी जी फिगर आहे तिचं नाव आहे लाईन सेगमेंट. ठीक आहे. लाईन सेगमेंट म्हणजेच काय? सेगमेंट प्लस लाईन ह्या दोन्हीचं मिक्स म्हणजेच काय म्हणणार? लाईन सेगमेंट. ती म्हणजे कशी? हे बघा, ही तर काय दिलेलं आहे तुम्हाला फिगरमध्ये दिसते. पहिली जी आहे ती म्हणजे सेगमेंट, आणि त्या सेगमेंटचे ठराविक 2 पॉईंट आहेत ते ब्रेक आहेत. पण त्या ब्रेक पॉईंटपासून जर लाईन एक्सटेंड झाली तर तिलाच आपण काय म्हणणार? लाईन सेगमेंट असं. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आहे अँगल्स. अँगल्स हे 7 टाईपचे असतात. त्या 7 टाईपमध्ये हे जे 7 टाईपचे अँगल आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. आता बघा 1 बाय 1 आपण त्या अँगलची माहिती घेऊया. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्कलचं जे मेजरमेंट असतं ते किती असतं? 360 डिग्रीचं असतं. ठीक आहे. तर त्या 360 डिग्रीच्या मेजरमेंटवरूनच ह्या अँगलचे नावं दिलेले आहेत. आता बघा, सगळ्यात पहिला जो आहे तो आहे 0 अँगल. 0 अँगल म्हणजे 0 नाव दिलेलं आहे की 0 डिग्री. 0 डिग्रीचा जो काय अँगल असेल त्यालाच आपण काय म्हणणार? 0 अँगल असं म्हणणार. त्यानंतर दुसरा जो अँगल आहे तो आहे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे ॲक्यूट म्हणजे छोटा. छोटा म्हणजे कसा असणार की 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा छोटा. जो अँगल 0 डिग्रीपेक्षा मोठा असेल आणि 90 डिग्रीपेक्षा छोटा असेल, म्हणजे बिटवीन 0 डिग्री टू 90 डिग्री, म्हणजे तो फॉर एक्झाम्पल 20 असू शकतो, 30 असू शकतो, 40, 45, किमान तो 89पर्यंत सुद्धा असू शकतो. त्यालाच आपण काय म्हणणार? ॲक्यूट अँगल असं म्हणणार. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राईट अँगल. ठीक आहे. राईट अँगल म्हणजे काय? ॲक्युरेट 90 डिग्रीवाला जो काय अँगल असेल त्यालाच आपण काय म्हणणार? राईट अँगल असं म्हणणार. म्हणजे त्याचं मेजरमेंट जे आहे ते ॲक्युरेट कोणते अँगल असलं पाहिजे? 90 डिग्रीचं. जर 90 ॲक्युरेट असेल तरच त्याला आपण काय म्हणणार? राईट अँगल असं म्हणणार. त्यानंतर चौथा जो अँगल आहे तो आहे ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज नावातच अर्थ आहे. ऑप्ट्यूज म्हणजे मोठा. तो मोठा म्हणजे कसा? 90पेक्षा मोठा आणि 180पेक्षा लहान. ठीक आहे. बिटवीन 90 डिग्री टू 180 डिग्री इट इज नोन ॲज अ ऑप्ट्यूज अँगल. त्यालाच आपण काय म्हणणार? ऑप्ट्यूज अँगल असं म्हणणार. म्हणजे 90पेक्षा मोठा आणि 180पेक्षा लहान जो काय असेल त्यालाच आपण काय म्हणणार? ऑप्ट्यूज अँगल. मग तो असेल 110 असेल, 120 असेल, 130 असेल, 140 असेल, मे बी जो असेल तो असेल. ठीक आहे. तर त्यालाच आपण काय म्हणणार? ऑप्ट्यूज अँगल असं म्हणणार. त्यानंतरचा जो आहे स्ट्रेट अँगल आहे. स्ट्रेट अँगल म्हणजे नावातच आहे बघा, स्ट्रेट म्हणजे सरळ. सरळ जो काय अँगल असेल तो असेल 180 डिग्रीचा. 90 डिग्रीचे जर 2 अँगल एकमेकात मिक्स केले तर ते स्ट्रेट बनतात. ठीक आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की स्ट्रेट जो अँगल असतो त्याला दुसरं एक नाव असतं लिनियर. आपल्या 8th स्टँडर्डमध्ये येईल बघा, 9thमध्ये सुद्धा येईल की स्ट्रेट जो असतो
अँगल त्याला दुसरं एक नाव दिलेलं असतं लिनियर, म्हणजे लिनियर पेअर असा शब्द येईल आपल्याला, आपण पुढं बघूया. ठीक आहे. तर स्ट्रेट अँगल म्हणजे काय, 180 डिग्रीचा असतो. त्यानंतर पुढचा जो काही आहे 6 नंबरवाला तो आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स म्हणजे जास्त प्रमाणात, जास्त प्रमाणात म्हणजेच काय, मोठा अँगल. आता बघा, मोठा अँगल जर आपण विचार केला तर तो मोठा अँगल आपण कुठपर्यंत आलो आहे, स्ट्रेट अँगलपर्यंत आलो. स्ट्रेट अँगल म्हणजेच कोणता, 180. 180च्या पुढचा जो काय अँगल असेल आणि 360च्या आतमध्ये जो असेल, 180पेक्षा जास्त आणि 360पेक्षा लहान जो काय अँगल असेल त्यालाच आपण काय म्हणणार, रिफ्लेक्स अँगल असं म्हणणार. ठीक आहे. इथपर्यंत गॉट इट. ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे शेवटचा, म्हणजे शेवटचा जो अँगल आहे त्याला म्हणतात कंप्लीट अँगल. आता नावातच अर्थ मी सांगितलं की 0 अँगल म्हणजे काय असणार, 0 डिग्रीचा. मग कंप्लीट अँगल जर असेल तर कंप्लीट म्हणजे कोणत्या डिग्रीचा असेल, 360 डिग्रीचा. म्हणजे ज्या अँगलचं मेजरमेंट एक राऊंड, तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की ज्या अँगलचं एक राऊंड कंप्लीट होतो, म्हणजे एक राऊंड कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याचं जे काय मेजरमेंट असतं ते मेजरमेंट असतं 360 डिग्री. तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, कंप्लीट अँगल असं म्हणू शकतो. ठीक. नेक्स्ट पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगल्स. ट्रायंगल्स टोटल 6 टाईपचे असतात. त्यामध्ये आपण 3 टाईपचे ट्रायंगल मी त्यात ड्रॉ केलेले आहेत. 3 टाईपचे हे ट्रायंगल जे असतात ह्याच्या रिलेटेड असतात, त्यामुळे तुम्हाला तिथे मी समजून सांगतो. सगळ्यात पहिले आपण बघूया ट्रायंगल्स हे साईड रिलेटेड ट्रायंगल्स कशा पद्धतीने असतात. साईड रिलेटेड, आता सर्वांना माहीत पाहिजे की ट्रायंगल्सला 3 साईड असतात, 3 अँगल असतात. आपण साईडचे रिलेटेड जे ट्रायंगल बघूयात की सगळ्यात पहिला जो ट्रायंगल असतो त्याला म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल म्हणजेच काय, ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड एकमेकांना समान असतात. ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड एकमेकांना समान असतात, सारख्या असतात, त्यालाच आपण काय म्हणणार, इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणणार. पुढचा जो ट्रायंगल आहे त्याला म्हणतात आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस म्हणजेच काय, ज्या ट्रायंगलच्या 2 साईड एकमेकांना इक्वल असतात. ज्या ट्रायंगलच्या 2 साईड एकमेकांना इक्वल असतात आणि 2 अँगलसुद्धा एकमेकांना समान असतात, इक्वल असतात, त्यालाच आपण काय म्हणणार, आयसोसेलस ट्रायंगल असं म्हणणार. तिसरा जो पॉईंट आहे, तिसरा जो ट्रायंगल आहे त्याला म्हणतात स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगल म्हणजेच काय, ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड एकमेकांना समान नसतात, तिन्ही अँगल एकमेकांना समान नसतात, त्यालाच आपण काय म्हणणार, स्केलन ट्रायंगल असं म्हणणार. म्हणजे कोणतीही साईड एकमेकांना समान नसते आणि कोणताही अँगल एकमेकांना समान नसतो, त्यालाच आपण काय म्हणणार, स्केलन ट्रायंगल असं म्हणणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या पुढच्या ज्या काही डायग्राम्स आहेत, ज्या आकृत्या आहेत, त्या आकृत्या रिलेटेड असतात एरियाशी. एरिया म्हणजे क्षेत्र. तुम्हाला ज्या वेळेस प्रश्नामध्ये विचारलं जातं फाइंड द एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढा, तर ह्या पद्धतीने अशा आकृत्यांचं तुम्हाला एरिया काढावं लागतात. ह्या ज्या आकृत्या आहेत त्यांच्यावर तुम्हाला एरिया काढावं लागतात. ट्रायंगलवर सुद्धा एरिया काढावं लागतात की एरिया ऑफ ट्रायंगल जे फॉर्म्युले असतात, फॉर एक्झाम्पल स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, रोम्बस असेल, पॅरलेलोग्राम असेल, ट्रॅपेझियम असेल, काईट असेल, क्यूब असेल, क्युबॉइड असेल, कोन आणि सिलेंडर, ह्या सर्व गोष्टीवर, ह्या सर्व ज्या तुम्हाला फिगर दिसतात, ह्या फिगरचे तुम्हाला एरियाचे फॉर्म्युले दिलेले असतात आणि त्या फॉर्म्युलेमध्ये फक्त किमती टाकाव्या लागतात आणि तुम्हाला त्याचं आन्सर काढावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे क्वाड्रिलॅटरल्स. आताच आपण बघितलं आहे की ट्रायंगल्स बघितले, ट्रायंगल्सला 3 साईड असतात, 3 साईडवाले फिगर म्हणजे ट्रायंगल आणि 4 साईडवाली जी काय आकृती असते, फिगर्स असते, तिलाच आपण काय म्हणणार, क्वाड्रिलॅटरल असं म्हणणार. म्हणजे टोटल क्वाड्रिलॅटरल किती टाईपचे असतात, 6 टाईपचे असतात. ते 1 बाय 1 इथे ड्रॉ करून दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर ह्या ज्या काही आकृत्या काढलेल्या आहेत, या आकृत्या व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट येणार नाही, कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा तुम्हाला अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या बेसिक लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया आपल्या नवीन सिलेबसच्या लेक्चरमध्ये 8, 9, 10च्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये बिलकुल कळवा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला तर विसरूच नका. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि स्टडी करत राहा, हॅपी राहा. थँक्यू.